श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी मागील काही महिन्यांपासून हजारो पक्ष्यांचे थवे दिसत आहेत. इंग्रजीत वायर टेल्ड स्वॅलो असे त्याचे नाव. मराठीत याला पाकोळी, भिंगरी, मार भिंगरी किंवा तारवाली असे म्हटले जाते. शेती, तलाव परिसर व हिरवाई असलेल्या ठिकाणी ते दिसतात. आपण अनेकदा तारेवर एका रांगेत बसलेले शेकडो पक्षी पाहिले असतील. हेच ते तारवाली पक्षी. यांना तारवाली हे नाव त्यांच्या शरीर रचनेवरून पडले आहे. शेपटाकडे दोन तंतुमय तारा दिसतात. या तारा म्हणजे त्यांच्या पिसांचा भाग. तो तारेप्रमाणे भासतो म्हणून यास तारवाली म्हटले जाते. या नावाचे आणखी एक कारण म्हणजे हे पक्षी विजेच्या किंवा टेलिफोनच्या तारेवर बसलेले अनेकदा पाहायला मिळतात. एका ओळीत त्यांचे शेकडोंच्या संख्येत बसणे एक मनोहारी दृश्य असते. आकाराने हा पक्षी चिमणीपेक्षा लहान, डोके तांबूस तपकिरी, पाठ निळसर काळी, पोट पांढरे, अतिशय चपळ पक्षी. कीटक हे त्यांचे मुख्य खाद्य. पिकावरील कीड, शेतातील कीटक, अळ्या, वातावरणातील डास आदींचा ते फडशा पाडतात. पिकांवरील कीड त्यांचे खाद्य असल्याने एक प्रकारे ते शेतकऱ्यांचे मित्र म्हणावे लागतील. हा पक्षी जगभर आढळतो. महाराष्ट्रात विशेषतः श्रीगोंदा परिसरात तो हिवाळी पाहुणा आहे. बारमाही तो दिसत नाही. तीव्र थंडी वाढली की उत्तरेतून ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात. मानवी वस्तीजवळ त्यांचे अस्तित्व असते. यंदा या पक्ष्यांचे थवे श्रीगोंद्यातील मांडवगण रोड, लेंडी नाला परिसर, आवटीवाडी तलाव, दत्तवाडी, पोटेमळा, पठाणबुवा तलाव परिसर, वडाळी येथे पाहायला मिळाले. श्रीगोंद्यातील नगरसेविका पती श्री पांडुरंग पोटे यांनी त्यांच्या मळ्यात या पक्ष्यांच्या असंख्य हालचाली टिपल्या आहेत. हिवाळा संपत आला अन ऊन वाढू लागले की हे थवे पुन्हा मायभूमीकडे उत्तरेला प्रयाण करतात. उत्तराखंडमध्ये याचे बारमाही दर्शन होते. तेथे याला शुभ मानले जाते. चिखलाचे बारीक गोळे करून त्यात लाड मिसळून भिंतीवर, खडकावर ते मातीचे घरटे करतात. उलट्या कपबशीच्या आकाराचे हे घरटे असते. मादी पक्षी त्यात 3 ते 4 अंडे टाकते. नर व मादी मिळून पिल्लांची उबवण करतात. विणीचा हा हंगाम मार्च ते सप्टेंबर दरम्यान असतो. पिल्ले उडण्यायोग्य झाली की थंडीत ते पुन्हा दक्षिणेकडे उबदार प्रदेशात स्थलांतर करून येतात. वर्षानुवर्ष हे निसर्गचक्र सुरू आहे. याच पक्षाचा आणखी एक भाऊबंद म्हणजे रेड रंप स्वॅलो हा पक्षी. याला लालबुडी भिंगरी म्हणतात. हिंदी व उर्दूत त्याला आबाबिल म्हटले जाते. हे पक्षी आपल्याकडे अपवादानेच दिसतात. ऊन वाढत असल्याने आता तारवाली या पक्ष्यांची परतीची तयारी सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातील त्यांच्या पुनरागमनाकडे पक्षी मित्रांचे आत्तापासूनच लक्ष लागले आहे. श्रीगोंद्यातील अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.